गुड आफ्टरनून. बघा आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला ए स्टँडर्डचा जो आपण मॅथचा 6 चॅप्टर बघत होतो, चॅप्टरचं नाव आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. त्याचं लास्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 6.1 आपण कव्हर केलाय पूर्ण. आजच्या लेक्चरमध्ये आपण 6.2 घेणार आहोत. 6.2 जो आहे तो एका फॉर्म्युला पुन्हा डिपेंड आहे. मग तो फॉर्म्युला कोणता आहे तो पहिला आपण बघूया. टोटल प्रॅक्टिस सेट आपल्याला एकाच फॉर्म्युल्यावर डिपेंड आहे. तो फॉर्म्युला जर आपल्याला एकदा पाठ झाला तर त्याच्यावरती सर्व एक्झाम्पल आपल्याला इझिली सॉल्व्ह होतील. फॉर्म्युले पाठ करा सर्व, म्हणजे जे फॉर्म्युले तुम्हाला मी आतापर्यंत लिहून दिले एक काम करा सर्वांनी, ते सर्व फॉर्म्युले एका मोठ्या कागदावरती किंवा एखाद्या मोठ्या पेजवर लिहायचे आणि ते घरात चिटकून द्यायचे. दुसरं जे आपलं डबल पेजचं फुलस्केप आहे नोटबुकचं, त्याच्यावर सर्व एक्झाम्पल सर्व फॉर्म्युले लिहा. पहिल्या लेसन पासून तर 6 लेसन पर्यंत जेवढे फॉर्म्युले ते सर्व लिहा आणि सर्व पाठ करा. रोजचे ते नोटबुक मध्ये ठेवायचे, रोज दाखवायचे. मला येईल का लक्षात? सर्व फॉर्म्युले सुरुवात करून करायची 6 चॅप्टर पासून करायची, ह्या चॅप्टर 5th चॅप्टर पासून करायची. येईल लक्षात? सर्व फॉर्म्युले एक खटी लिहा, ते हळूहळू नेहमी बघत राहायचे. मग आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.2 सॉल्व्ह करण्यासाठी एका फॉर्म्युल्याची गरज आहे. मग तो कोणता फॉर्म्युला आहे बरं? तर ए क्यूब प्लस बी क्यूब हा फॉर्म्युला आहे. कोणता आहे? ए क्यूब प्लस बी क्यूब. सरांनी लक्ष द्या, सरांनी झाकून ठेवा, काहीच ओपन न करू. मग आता ए क्यूब प्लस बी क्यूब फॉर्म्युला कसा आहे बघा, दोन्ही नंबरची ऍडिशन. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय करायचं? दोन्ही नंबरची ऍडिशन म्हणजे काय? इन ब्रॅकेट ए प्लस बी. सेकंड ब्रॅकेट मध्ये पहिल्याचा घ्यायचा स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर प्लस दोघांची करायची मल्टिप्लिकेशन मायनस दोघांचं काय करायचं? मल्टिप्लिकेशन प्लस दुसऱ्या संख्येचा काय घ्यायचा? स्क्वेअर. पुन्हा सांगतो बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू इन ब्रॅकेट ए प्लस बी, सेकंड ब्रॅकेट मध्ये ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. ह्या फॉर्म्युला तुम्हाला काय असणार? टोटल एक्झाम्पल असणार आहे. फॉर्म्युला कळेल का सर्वांना? या फॉर्म्युला टोटल एक्झाम्पल आहेत. हा फॉर्म्युला तुमच्याकडून उद्या पुन्हा लर्न करून घ्या, पाठ करून घ्या. लक्षात? आज एक किती वेळेस लिहायचा? हा 20 टाइम्स. हा फॉर्म्युला किती वेळेस लिहायचा? 20 टाइम्स. उद्या मला दाखवायचं लेक्चर कोणतंही असो, इंग्लिश मॅथ सायन्स काही असो. लक्षात येईल? आणि मी तो कोणाला पण विचारेल आणि आधीचे पण विचारेल. हे लक्षात? मग याच्यात आपलं टोटल प्रॅक्टिस सेट 6.2 आहे. मग आपण डायरेक्ट काय करू? 6.2 ला डायरेक्ट सुरुवात करू. हे लक्षात? मग आता 6.2 चं फर्स्ट एक्झाम्पल एकूण काय सांगितलंय बरं आपल्याला तिथं? फॅक्टरायझेशन. काय सांगितलंय? फॅक्टरायझेशन. मग आता आपल्या जवळपास त्याच्यात किती एक्झाम्पल दिले बरं? 8 एक्झाम्पल दिले. एक लक्ष द्या, कोणी काही लिहू नका, फक्त समजून घ्या आणि नंतर घरी लिहा. मग आता फर्स्ट एक्झाम्पल काय सांगा बरं मला सर्वांनी? पहिलं एक्झाम्पल काय बरं? एक्स क्यूब 64 वाय क्यूब. हे फॅक्टराइज करायचं आपल्याला, हे सॉल्व्ह करायचं आहे. मग दिसतं का रे ए स्क्वेअर बी स्क्वेअर सारखं दिसतंय ना? पण इथं क्यूब एक्स क्यूब प्लस 64 वाय क्यूब. इथं एक्सचा पण क्यूब आहे, वायचा पण क्यूब आहे, पण 64 चा क्यूब आहे का इथं? नाही. मग तो 64 कसला क्यूब आहे? 4 चा. 4 चा स्क्वेअर काय असतो? 60. आणि त्याचा पण 4 चा क्यूब का असतो? 64. मग आपण एक काम करू ना, बघा आता आन्सर मध्ये हा जो एक्स क्यूब आहे प्लस 64 ला काय करू आपण? 4 घेऊ, वाय ला वाय घेऊ आणि दोघांचा एकत्रित आपण क्यूब करू ना. बघा वायचा क्यूब आहे का? आहे. आणि 4 चा पण क्यूब किती असतो बरं? 64. हे लिहिलं काय हे लिहिलं काय फरक पडेल का? नाही. मग आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर सारखं दिसतंय का? दिसतंय. आपल्याला फक्त काय करायचे आहे? व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहे. आता व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. याला तुम्ही काय म्हणू शकता? ए. याला काय म्हणू शकता तुम्ही? बी. इज इक्वल टू. मग आता इज इक्वल टू काय आहे बघा. जनरल तुम्हाला मी सांगितलं का फॉर्म्युला पाठ करायचा, पण तो तसा याला ए म्हणा आणि याला बी म्हणा असं नका करीत बसू. काय करायचा असतो? फर्स्ट ब्रॅकेट मध्ये दोघांची ऍडिशन. मग फर्स्ट टर्म कोणती बरं? इथं एक्स आहे, तशी इथं कोणती होती? ए. इथं सेकंड टर्म कोणती? आता 4y. लक्षात आलं ना? मग ए प्लस बी म्हणजेच काय करायचं आपल्याला? एक्स प्लस 4y.
बरोबर का नाही, ए प्लस बी. नेक्स्ट सेकंड ब्रॅकेट मध्ये काय बरं, फर्स्टचा स्क्वेअर, इकडे नाही जायचं, आता इकडे जायचं, याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर रे, एक्सचा स्क्वेअर, ए चा स्क्वेअर ना म्हणजे कोणाचा, एक्सचा स्क्वेअर, मायनसला मायनस आहे. आता दोघांची काय रे, मल्टिप्लिकेशन, म्हणजेच काय होईल इथं, एक्स इंटू 4y झालं मल्टिप्लिकेशन. ओके. नेक्स्ट काय बरं, प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर, म्हणजेच कोणाचा स्क्वेअर इथं, 4y चा स्क्वेअर, आणि टोटल ब्रॅकेट पण कम्प्लीट. याचा स्क्वेअर करायचा होता म्हणून ब्रॅकेट टाकला मी याला. आता हे सॉल्व्ह करायचं आपल्याला. इथं बघा काय होईल, एक्स प्लस 4y चं काही कॅल्क्युलेशन होईल की इथं नाही होणार. नेक्स्ट इथं काहीतरी होऊ शकतं बघा, इथं काय बरं, एक्स स्क्वेअर मायनस एक्स इंटू 4y म्हणजे आता नंबर नेहमी पहिले लिहितो ना आपण, म्हणजे 4xy प्लस 4 चा स्क्वेअर किती येणार आहे, 60, आणि y चा स्क्वेअर काय येणार आहे, y स्क्वेअर. अलग लक्षात, आणि हेच आपला आन्सर राहणार. काल फक्त फॉर्म्युल्यात व्हॅल्यू टाकायची, संपलं. कळेल का पहिलं एक्झाम्पल, नक्की बरं समजून घ्या. सेकंड एक्झाम्पल सांगतो. काय बरं सेकंड एक्झाम्पल सांगा बरं मला. 125 p क्यूब प्लस क्यू क्यूब एवढं दिलंय बघा. क्यू चा क्यूब आहे, पी चा क्यूब आहे, पण 125 चा क्यूब आहे का इथं, नाही. मग ह्या 125 कसला क्यूब आहे, 5 चा, माहित आहे ना कसला क्यूब आहे, 5 चा. आपण ते सॉल्व्ह करू. मग याच्याऐवजी 125 च्या ऐवजी काय लिहू शकतो आपण, 5, आणि पी चा क्यूब आहे ना, मग एकच लिहू ना, काय की तसं मल्टिप्लिकेशन आहे. जसं इथं केलं होतं ना तसं इथं याचा काय घ्यायचं आपल्याला, क्यूब. मग 5 चा क्यूब किती होणार आहे, 125, पी चा क्यूब का होणार आहे, पी क्यूब, प्लस कोण इथं, क्यू चा क्यूब. मग झाला की ए आणि हा झाला का रे, बी झाला. आता फक्त काय करायचं आहे, फॉर्म्युल्यानुसार आपल्याला सब व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहे. म्हणजे बघा ए प्लस बी म्हणजे काय रे, 5p प्लस क्यू, दोघांचे ऍडिशन. सेकंड ब्रॅकेट मध्ये काय बरं, पहिल्याचा स्क्वेअर म्हणजे कोणाचा, 5p चा स्क्वेअर प्लस नंतर काय असतो दोघां, सॉरी इथं काय असतं, मायनस, नंतर काय असतं दोघांचं मल्टिप्लिकेशन. काय होणार आहे, 5p इंटू क्यू प्लस काय होणार शेवट, बी चा काय असतो स्क्वेअर म्हणजे कोणाचा स्क्वेअर घ्यावा लागेल, क्यू चा स्क्वेअर. लक्षात येईल का, नक्की. बर अजून काय होतं का आपण बघू, स्क्वेअर तर होईल ना, इज इक्वल टू काय बरं, इन ब्रॅकेट 5p प्लस क्यू. सेकंड ब्रॅकेट 5 चा स्क्वेअर किती होणार आहे बरं, 25p स्क्वेअर, व्हेरी गुड, मायनस 5p क्यू प्लस काय होणार आहे, क्यू स्क्वेअर. बस सिंपल आहे ना. फक्त काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहे. सेकंड थर्ड एक्झाम्पल सॉल्व्ह करून देऊ का, नक्की. फोर्थ वाला सॉल्व्ह करून देऊ का, फोर्थ वाला किती घेऊ, 7, कोणतं घेऊ, फोर्थ वाले घेऊ. बर व्हेरी गुड, चला 4 वाला घेतो, काय हरकत नाही. आता थर्ड वाला एक्झाम्पल काय तुम्हाला मग होमवर्क चालेल ना, होईल ना सॉल्व नक्की सगळ्यांना. ओके. मग मला आता सांगा फोर्थ वाला काय बरं, 2l क्यूब 400 m क्यूब. बर m चा क्यूब आहे पण इथं 432 चा क्यूब आहे का रे, l चा क्यूब आहे पण 2 चा क्यूब आहे का, बरं 2 कोणाचा क्यूब आहे का, 432 बी कशाचा क्यूब नाहीये. मग एक डोकं लावू शकतो आपण, या 2 ला तो कॉमन काढून घेऊ ना, म्हणजे याचा तर विषय संपतो. बघू पुढे काय त्याचं वाला. आपण एक काम करू बघा, काय काढून घेऊ आपण, 2 कॉमन काढून घेऊ. मग मला सांगा 2l क्यूब प्लस 432 m क्यूबचा कोण कॉमन काढून घेतला, मी सपोज 2 कॉमन जर काढून घेतला, मग मला सांगा 2 कॉमन काढून घेतला म्हणजे कोण शिल्लक राहिला मध्ये, l क्यूब, प्लसला प्लस घेतला मी. आता मला सांगा कॉमन काढला, मला सांगा इथं
2 इथं 4 आहे ना, 4 मधून 2 कॉमन काढलं किती राहणार आहे बरं 2, आणि 32 मधून 2 कॉमन काढलं किती राहणार आहे बरं 16. म्हणजे याचा अर्थ 432 मधून 2 जर कॉमन काढला तर किती शिल्लक राहणार आहे 216. का बरं 2 6 जा काढणार आहे 12, म्हणजे 2 आला ना, 2 1 जा 2 आणि तो 1 कॅरी केलेला किती झाला इथं 3, आणि 2 2 जा किती झाला, म्हणजे 2 कॉमन काढला, 2 कॉमन काढला आणि बाकी m क्यूब ऍज इट इज, बरोबर का नाही. बरं मला सांगा ही कोणाची क्यूब व्हॅल्यू आहे का रे, व्हेरी गुड, कोणाची 6. 6 चा स्क्वेअर असतो 36 आणि 6 चा क्यूब असतो 260. आलं लक्षात. बाकी इथं तर कोणी नाहीच आहे. हा बरं, हा या दोनचा काही संबंध आहे, हा 2 तसा ठेवून देऊ आणि मध्ये काय लिहू आपण मग l क्यूब प्लस इन ब्रॅकेट 6m क्यूब, ब्रॅकेट कंप्लीट. मग झाला का हा a आणि हा b, a चा पण क्यूब झाला आणि b चा क्यूब झाला. या 2 चा काही संबंध आहे का नाही, त्याला तसा ठेवून द्या. मग आपला रेग्युलर फॉर्म्युला काय असतो बरं a प्लस b, काय असतो a प्लस b, म्हणजे दोघांची काय करायची ऍडिशन, मग l प्लस 6m, बरोबर का नाही. नंतर काय असतं बरं a चा स्क्वेअर, म्हणजे काय a चा स्क्वेअर इथं l स्क्वेअर. नंतर काय असतं मायनस दोघांचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे काय होईल बरं l इंटू 6m, प्लस काय असतो बरं दुसऱ्याचा स्क्वेअर, म्हणजे कोणाचा 6m चा स्क्वेअर, ब्रॅकेट कंप्लीट. पुढे अजून नेक्स्ट स्टेप होईल 2 इन ब्रॅकेट, इथं तर काहीच होऊ शकत नाहीये, l प्लस 6m मी ऍज इट इज ठेवला. नेक्स्ट l स्क्वेअरला बी काहीच होऊ शकत नाही, तसाच ठेवला. मायनस l इंटू 6 इंटू m, पहिला नंबर लिहितो म्हणून 6 लिहा, 6lm प्लस 6 चा स्क्वेअर किती येणार आहे बरं 36, m चा स्क्वेअर काय येणार आहे m स्क्वेअर. दिस इज आवर फायनल आन्सर. मोठा ब्रॅकेट पण कंप्लीट करून टाकला. हे लक्षात नक्की, काय अवघड आहे का नक्की, फक्त फॉर्म्युल्यात किंमत टाकली. 4 झालं. 6 फिफ्थ वाला घेऊ का, फिफ्थ वाला 6 वाला घेऊ का नक्की. सांगा मग एक्झाम्पल नंबर 6 काय आहे, y क्यूब प्लस 8y क्यूब, बरोबर. बर हा a सारखा दिसतोय, हा टोटल b सारखा दिसतोय का लगेच. मग इथं काय करावं लागेल 8 वाल्याचा, हा 8 हा कोणाचा क्यूब आहे 2 चा क्यूब आहे. 2 चा स्क्वेअर 4 आणि 2 चा क्यूब 8, बरोबर का नाही. मग आता काय बघायचं आपण ते करून घेऊ. इथं y क्यूब प्लस 1 अपॉन 8y क्यूब इज इक्वल टू काय होईल बरं y क्यूब प्लस 1 अपॉन 8 च्या ऐवजी काय घेणार आहे 2y क्यूब. आलं की एकत्रित. आता झाला हा a आणि याला टोटल याला काय म्हणायचं b, तो खाली असू नाही तर वरती असू, व्हेरिएबल काही फरक पडणार नाहीये. याला a सारखाच म्हणायचं, याला कोणासारखा म्हणायचा b सारखाच. मग आपलं पहिले काय फॉर्म्युलाची काय स्टेप आहे दोघांची ऍडिशन. दोघांची ऍडिशन म्हणजे काय y प्लस 1 अपॉन 2y झाली दोघांची ऍडिशन झाली. नंतर काय असतं बरं पहिल्याचा स्क्वेअर a चा स्क्वेअर म्हणजे कोणाचा y चा स्क्वेअर मायनस दोघांचं काय असतं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय y इंटू हे गुणिले म्हणजेच काय 1 अपॉन 2y जे आहे ते लिहितोय आपण, बाकी काहीच करत नाही. नेक्स्ट काय प्लस कोणाचा असतो दुसऱ्याचा स्क्वेअर. मला सांगा 1 चा स्क्वेअर किती राहणार आहे 1, 2 चा स्क्वेअर किती राहणार आहे. बरं एक काम करतो जरा 2y स्क्वेअर लिहून ठेवतो मी, किंवा याचा पण स्क्वेअर करतो ना, एचा बी स्क्वेअर करायचा आणि याचा स्क्वेअर करायचा. मग इज इक्वल याला काय करू शकतो का आपण नाही y प्लस 1 अपॉन 2y सेकंड ब्रॅकेट मध्ये y स्क्वेअर मायनस काय होईल का रे इथं काय होईल म्हणजे एक होईल. हा कुठे आहे बरं डिनॉमिनेटरला आहे, सॉरी हा न्यूमरेटरला आहे ना, हा कुठे आहे डिनॉमिनेटरला. y1 जा y1 जा y कॅन्सल होईल, न्यूमरेटर डिनॉमिनेटरला सेम असला कॅन्सल होतो. मग कोण शिल्लक राहिला 1/2
मग काय लिहिलं आपण इथं 1/2 प्लस 1 चा स्क्वेअर 1, 2 चा स्क्वेअर 4 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर. दिस इज आवर आन्सर. आलं नक्की का? काही डाऊट राहील थोडा तरी? अजिबात काहीच नाही, थोडा पण काहीच नाही. तुला कळलं बघे नक्की? एक्झाम्पल कोणतं बघितलं आपण? 6. 7 घेऊ? 7 नको, 8 घेऊ? किती एकूण? 8च. 8 ला काय करायचं बाबड्यांनो? 1 प्लस y चा क्यूब आहे आणि 125 कोणाचा क्यूब आहे? 5 चा. मग तो एकत्रित लिहायचा. येईल का लिहिता? का सॉल्व करून देऊ? देऊ का? देऊ का? फक्त एक सांगतो वाटलं सर. काय सांगतो बरं? काय तो एक्झाम्पल? 1 प्लस काय? y क्यूब प्लस किती? 125. मग इथं 1 चा क्यूब किती असतो रे? 1च तर असतो ना. मग झाला का ए सारखा? दिसला का? दिसला. याला ब्रॅकेटने लॅब टाकला तर चालेल, काही गरज नाही अशी. तुम्ही काही नवच नाही केलेलं. ए चा काय? क्यूब प्लस ही सेकंड टर्म बी आली पाहिजे. म्हणजे बघा क्यू अपॉन किती आहे? 125 कसला क्यूब आहे? 5 चा. हे एकत्रित लिहायचे. मग याला काय म्हणायचं? ए आणि याला काय म्हणायचं? फॉर्म्युला टाकायचं सॉल्व. हे लक्षात? नक्की? किती झाले आपले एक्झाम्पल? 8 चे 8 झाले. कळेल का हे? काही डाऊट राहील थोडा तरी? प्रॅक्टिस सेट 6.2 इथे संपेल. जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.